आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा, एक मराठा, मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये देखील आता एक मराठा लाख मराठा हा आवाज घुमू लागलेला आहे. पाटील 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 अशा घोषणा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आणि हे सगळे जे मराठा आंदोलक आहेत ते मुंबईच्या लोकल ट्रेनचा आधार घेऊन आता आझाद मैदानाला जायला निघालेले आहेत. आझाद मैदानामध्ये जाण्यासाठी त्यांना वाशीवरून किंवा डॉक्टर रोड स्टेशन आहे, रे रोड स्टेशन आहे, अशा सगळ्या स्टेशनवरून त्यांना लोकलने CHMT स्थानकात जावं लागतंय आणि तिथून त्यांना आझाद मैदानात जावं लागतंय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हे सगळे कार्यकर्ते किंवा आंदोलक जे आहेत ते याच वाडी बंदर आणि इतर परिसरामध्ये वाशीला जे सिडको एक्झिबिशन सेंटर आहे त्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये थांबलेले आहेत आणि त्यांना आझाद मैदानात येण्यासाठी हे ट्रेनने जावं लागतंय. तुमचा प्रवास कसा होतोय? मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगतो, आम्ही अंबड तालुका हस्तपोखरी या गावातून आलेलो आहे आणि दादा सोबत आहे. 2 रोज आमचे इतके हाल झाले की आमची जेवणाची सोय नव्हती, कुठलंही पाणी भेटत नव्हतं. हे शासन इतकं निर्लज्ज आहे की यांनी पूर्ण दुकानं हॉटेल हे बंद ठेवल्या आणि त्याच्यानंतर दादानी एक हाक दिली मुंबईकरांनी आम्हाला खूप साथ दिली. काल रात्रीपासून टरकाच्या टरका येऊ राहिल्या. आणि तुम्ही आता कुठे थांबलेले आहात आणि तिथून आझाद मैदानपर्यंत कसं येत आहे? आम्ही आता इथं अटल सेतू आहे, अटल सेतूला थांबलेलो आहे शिवडीपाशी. आणि तिथून आम्ही आझाद मैदानला शिवाजी टर्मिनलवर उतरून आझाद मैदानला रोज कमीत कमी आम्ही 25 चक्रा मारतो. तिथं थांबून देत नाही, तिथून आम्हाला इकडे काढून देतात. काढून दिल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळेस दादाच ध्यान येतं, डबल आम्ही ट्रेननी इथपर्यंत येतो. तर देखील कुठून आले आहे? लातूरून आलो मी, हनुमान सुकणे. इथे आल्याच्या नंतर काय? आम्ही सर्वप्रथम दादासोबत निघालो. इथं आल्यानंतर लाईट नव्हती, पाणी नव्हतं, काहीही नव्हतं, कसलीच सोय नव्हती. ना बाथरूम सुद्धा उघडे नव्हते, बाथरूमला सुद्धा किल्ल्या होत्या, ना टँकरनं पाणी नव्हतं. जेव्हा जाम केला आम्ही त्यावेळेसच तिथं 2-2, 3-3 टँकर आणून थांबवलेत आता. आणि एवढी गैरसोय हॉटेलला काही नव्हतं. सरकारला काय सांगा? सरकारला सांगणं एवढंच आहे, ओबीसी मधून आमच्या हक्काचं आरक्षण 100% बसतंय आणि दिलंच पाहिजे. आणि दिल्याशिवाय आरक्षण दिल्याशिवाय इथून हटणार नाही. हे उपोषणाचं जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. गावची परिस्थिती कशी आहे? गावच्या परिस्थितीवर सगळे लोक शिक्षण करून घरी बसून आहेत. कुणाला नोकरी मिळत नाही. आरक्षण 90% विद्यार्थी घरी आहे आणि 50% ड्युटीवर आहे. आणि आम्हाला आरक्षणाची 100% गरज आहे. मी ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएट आहे. काय करता? शेती करतो. का म्हणजे तेच विचारतोय, उत्पन्न काय आहे सध्या? उत्पन्न 2 एकर ऊस आहे, फक्त ऊस करून खातो शेतात. पण नोकरी, सरकारी नोकरी मिळत नाही म्हणून शेती करतो. हा, मग नाविलाज आहे. आरक्षणामुळे नोकरी भेटली नाही. पुढे मुलगा सुद्धा ग्रॅज्युएट आहे, मुलाला सुद्धा नोकरी नाही. माझं पॉलिटेक्निक झालेलं आहे. मी राहणार परभणी इथून आहे. श्री शिवाजी कॉलेजला माझं पॉलिटेक्निक झालेलं आहे. आता काय काम करतो? आता सध्या म्हणजे आता 2 वर्ष झालं मी मल्टी सर्व्हिसेसमध्ये घुसलो या. कारण पाटील म्हणले की मराठा समाज हा व्यवसायामध्ये आला पाहिजे, कारण शिक्षणामध्ये नोकरी नाही. कारण 90%ची तुलना 45% वाल्यासोबत केली जात आहे. नोकरी सोडून आलाय? नाही, नोकरी सोडली नाही, फक्त ॲप्रेसिप दिली होती मी संभाजीनगरला. तर तिथं कंपनीमध्ये राहिलो, पण तिथं पण असंच होतं, कारण कंपन्यांनी पण जातीवादच चालू आहे. कारण किती शिकलाय? सर माझी 12वी झालेली आहे. मला 12वीला 85% होते. तर पुढच्या शिक्षणासाठी पैसे लागू लागले, त्यामुळे मी शिक्षण सोडून दिलं व शेती करीत आहे. मग आता पाटलांकडून अपेक्षा आहे? हां, पाटलांकडून आरक्षणाची अपेक्षा आहे, जेणेकरून आमची पुढची पिढी तरी शिक्षित होईल. सरकारकडून काय अपेक्षा? सरकारने आम्हाला काहीच नाही, ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, हीच एक आमची सरकारकडून अपेक्षा आहे. आणि ते पण लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. सरकारकडून लवकरात लवकर आरक्षणाची अंमलबजावणी करणं हेच. मी शेती करतो. शिक्षण घेतलंय, BA ला होतो, शिक्षण घेतलं, पण आता आरक्षण नसल्यामुळं काही संधीत नाहीत पुढे, त्याच्यामुळे शेतीमध्ये लागलो. आपण पाहता हे सगळे लोक जे आहेत ते
आझाद मैदानाकडे निघालेले आहेत आणि मुंबई लोकलमधून प्रवास करत आहेत. लोकलमधून प्रवास करताना देखील ते एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आहेत. जरांगे पाटील यांना समर्थन देत आहेत आणि गावाकडे नोकऱ्यांची संधी नाही आहे, शिक्षण होऊन देखील नोकऱ्या मिळत नाहीत आणि अखेर त्यांना आता हा आंदोलनाचा मार्ग हा पत्करावा लागलेला आहे. कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.